Hello students, welcome. So we have started special lectures for the English grammar only. We have covered so many important topics till today. So let's move one another topic that is going to give you the hint of the two topics at the same time. So today's grammar topic is that the conditional clauses. Conditional clauses, अटदर्शक वाक्य we use in Marathi also. Simply we can say जर, तर, जर मी वेगाने धावलो तर, जर परीक्षा पुन्हा जाहीर केल्या तर. These are the ways. म्हणजे आपण ही जर तरची वाक्य जी बोलतो तशाच प्रकारची कंडिशनल अटदर्शक वाक्य इंग्रजीमध्ये आपल्याला इफ या कंजंक्शन ह्या जोडा उभयान्वय अव्ययने सांगितलं. इफ कंडिशनल क्लॉज यू मे हॅव कम अक्रॉस मेनी टाइम्स. नाउ these conditional clauses are three types. The sentence is beginning with if. It is not necessary that every time the if clause should come in the beginning. Sometimes it comes in afterward also. But these if conditions are of three types. I have written one example here. See very simply what is done there. So if is the conditional clause. The first type of the condition we can say that is in English probable condition. Probable, संभवनीय म्हणजे शक्य होऊ शकते. म्हणजे पुढचं त्याचा जो परिणाम आहे, घडणारी गोष्ट आहे ती शक्य आहे. सो दिस टाइप ऑफ कंडिशन इज दॅट वी यूज दिस वन. इफ यू स्टडी हार्ड यू विल अचीव सक्सेस. व्हाट इज द स्ट्रक्चर इज दॅट इफ यू स्टडी हार्ड, दिस इज अगेन गो बैक टू द टेंसेस. डोंट फॉरगेट दिस वन. If you study hard, study that is simple present tense. When there is a probable condition is there, the if clause always comes with the simple present and the remaining clause is always simple future. That is simple present and here simple future. Simple future. So this is the condition. म्हणजे संभवनीय आहे, शक्य आहे, हे होऊ शकतं. जर खूप अभ्यास केलास तर तू यशस्वी होऊ शकतील. तुम्ही खूप अभ्यास केलात तर यशस्वी व्हाल. म्हणजे आपल्या हातामध्ये आहे, हे केलं तर त्याचा रिझल्ट आपल्याला मिळणार आहे. एखादी ठरवलेली गोष्ट होऊ शकते. सो दिस फर्स्ट कंडिशन प्रॉबेबल, शक्य असते. सेकंड कंडिशन इफ मेन वेर बर्ड्स. This is simple past. Simple past. And this is subject plus would plus V1. This structure is there. म्हणजे would plus V1 ही रचना त्यामध्ये येते. असंभवनीय. If men were birds, माणसं जर पक्षी असते, आपण जर पक्षी असतो तर आता नाही आहे, दे वुड फ्लाय. माणसं पक्षी असते तर ते उड्डाण करून गेले असते. प्रवासाचा प्रश्न होता. नो ट्रॅव्हलिंग, नो व्हेकल. बघा म्हणजे ही अशक्य असंभवनीय अट आहे. असते तर असं झालं असतं. नाउ द थर्ड कंडिशन इज दॅट इफ ही हॅड स्टडीड हार्ड, हॅड स्टडीड पास्ट perfect, past perfect. He had studied hard. Subject plus would plus have plus V3 past participle. This is a perfect sentence. Now this kind of condition is known as the impossible, not only improbable, impossible condition. अशक्य मराठीमध्ये आपण असं म्हणू शकतो की कधीच शक्य होणार नाही. आता हे कधीच शक्य होणार नाही. कारण काय? कारण
ह्या दोन्हीही घटना, बोथ ऑफ द ॲक्शन्स ऑलरेडी मर्ज्ड विथ द पास्ट. बोथ ऑफ द ॲक्शन ऑलरेडी मर्ज्ड विथ द पास्ट. दोन्ही घटना पूर्णपणे भूतकाळामध्ये निघून गेलेल्या असतात. रिव्हर्स इज नॉट पॉसिबल, अशक्य आहे. म्हणजे आपण आणखीन एखादं मराठीमध्ये उदाहरण सांगू शकतो. वाय दिस काइंड ऑफ कंडिशन इज इम्पॉसिबल कंडिशन, अशक्य. बोथ ऑफ द ॲक्शन्स ऑलरेडी मर्ज्ड इन द पास्ट, पूर्णपणे भूतकाळामध्ये होऊन गेलेले असतात. पुन्हा त्याची रिव्हिजन शक्य नसते. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, उदाहरणार्थ आपण घेतलं समजा, तेंडुलकर हॅज मेड सेंचुरी ऑफ सेंचुरीज. म्हणजे तेंडुलकरनं शतकांचं शतक पूर्ण केलेलं आहे, इतकी शतक मारले आहेत त्यानं. आपण असं म्हणूया की तो आणखीन एक 10-15 मॅचेस खेळला असता तर त्याच्याहीपेक्षा मोठं रेकॉर्ड तयार झालेलं असतं. म्हणजे आणखीन जिथपर्यंत ज्याने मॅचेस खेळून शतकांचं शतक केलं त्याच्यापेक्षा आणखीन थोडं खेळलेलं असता तर शतकांचं शतक पार झालं असतं. नाऊ दिस इज इम्पॉसिबल. त्याचा खेळ जिथं संपला, रिटायरमेंट त्याची झाली, त्यानंतर पुन्हा त्याला आत्ता ते एज, ते प्रॅक्टिस आणि जाऊन पुन्हा तिथं मॅचेस खेळणं, गो टू रिव्हर्स बॅक, इट इज नेवर पॉसिबल. आता ते कधीच शक्य नाही. म्हणजे तो आणखीन थोड्या मॅचेस खेळला असता तर शतकांचं शतक कधीच पार केलेलं असतं, त्याच्याहीपेक्षा मोठं रेकॉर्ड उच्चांक नोंदवलेला असता. म्हणजे खेळला असता तर नोंदवलेला असता, इतिहास घडलेला असता, पण तो तिथंच थांबला, शतकांचं शतक फक्त झालं आणि त्याचा खेळ संपला. आता पुन्हा ही गोष्ट रिव्हर्सला शक्य नाही. सो दॅट इज इम्पॉसिबल. म्हणजे दोन्ही घटना, तो आणखीन काही मॅचेस खेळलेला असता तर मोठं रेकॉर्ड तयार झालं असतं. म्हणजे खेळलेला असता तर, म्हणजे खेळलेला पण नाही आणि रेकॉर्ड तयार झालेलं पण नाही, तिथंच थांबलेला आहे. तसं त्यानं अभ्यास केलेला असता तर तो कधीच पास झालेला असता. म्हणजे त्यानं अभ्यास केलेला पण नाही आणि तो पास झालेला पण नाही. म्हणजे दोन्ही घटना अशक्य. म्हणजे अभ्यास केलेला असता तर तो पास झालेलाच असता. म्हणजे याचा अर्थ केलेला असता तर पास झालेला असता, म्हणजे त्यानं अभ्यास केलेला पण नव्हता आणि तो पास झालेला पण नव्हता. पुन्हा तर शक्य नाही. सो दिस काइंड्स ऑफ 3 टाइप्स ऑफ कंडिशन्स आर देयर. सो कंडिशनल टेन्सेस, probable condition, simple present, simple future is there. Improbable, simple past tense is there, is subject plus would plus V1. And impossible condition, past perfect and subject plus would plus have plus V3. This construction is perfectly there. आणि या प्रकारच्या अटी आपण नेहमी मराठीमध्ये सुद्धा बोलतो आणि मग त्याचा विभाग मी 3 गटामध्ये केलेले आहे: प्रॉबेबल, इम्प्रॉबेबल, इम्पॉसिबल. आपण हे असं कधी कधी वापरतो. म्हणजे आपण बऱ्याच वेळा काही लोकांनी ऐकतो सुद्धा, असं झालेलं असतं तर मी तसं केलेलंच असतं. म्हणजे दोन्ही घटना असं झालेलं पण नाही तसं केलेलं पण नाही, भूतकाळामध्ये मर्ज झालेल्या गोष्टी असतात. नाऊ अगेन आय एम टेलिंग यू अबाउट द क्लॉज. दिस वन मोर इम्पॉर्टंट टॉपिक, बट आय एम गोइंग टू टेल यू हिअर what is meant by the clause, because clause is different and phrase is different. Phrase is the group of some words with the meaning, but the phrase does not have any kind of structure of subject plus verb. See here, if is the conjunction, this is subject plus verb, this is subject plus verb, and this is subject plus verbs, that is auxiliary and main verb. Notice here very well. म्हणजे आपला क्लॉजची डेफिनेशन बघायची. This is also one clause is there, this is one clause is there. Here also again subject plus verb is there. You will achieve. This is auxiliary, this is main verb. Subject plus verb, that is auxiliary and main verb. Here subject plus would plus have plus verb. So subject plus verb structure is there everywhere. So you can divide this big sentence into 2 parts. This is one clause, this is one clause. Means every time I have given the comma here. म्हणजे क्लॉजची कन्सेप्ट या इफ क्लॉजमध्ये, इफ कंडिशन क्लॉज कसा असतो, क्लॉजेस नेक्स्ट टाइम वी आर गोइंग टू लर्न. आपल्याला शिकायचे आहेत क्लॉजेस कसे असतात. आता क्लॉजची डेफिनेशन मी सांगायला लागलो की ज्याच्यामध्ये आपल्याला
So let me continue. What is meant by the clauses? So clauses means a structure with the subject plus verb. Now you will confuse. Here also subject plus verb is there, and here also subject plus verb is there. Means we have two clauses together here. Now the concept is there, main clause and subordinate clause. Remember very well, clauses means always subject plus verb structure must be there. And then you have to go next. Then how many types of clauses are there? This is the very another part is there. I am going to explain you very clearly in the topic of clauses. But here I have written the conditional clause, so I am clarifying you the definition only. What is meant by the clause? Clause is the structure of the subject plus verb. And when two clauses are combined together, this is called complex sentence. And in the complex sentences, when one main clause is there, and on this main clause, one or more dependent clauses are there. So the clause that completes the meaning is called the main clause, and the clause that is dependent on this one is called subordinate clause. Okay, this is the definition of clauses. In the next topic, I am going to clear you. But wait, I am going to tell you the related topic to the if clause. Wait there. Hello students. So what I was telling you about this conditional clauses. If is used to make the clauses, and always this if is for conditional clause. So one more definition I have told you. What is meant by the clauses? Always remember this one, because in the next topic you are going to learn about the clauses. Now if is used to make the conditional clauses, the same word is there, unless also. Unless is also used to make the clauses, and this is also conditional clause. But one more thing is there, unless is negation, means un is there, this un is there, and that is why we can replace if. But whatever the condition is formed with if, this can be replaced, if can be replaced with unless, and the sentence can be written. But we have to be careful, because unless is a negative. That is why the not only if is there, if not is equal to unless. म्हणजे if ची अट ही नेगेटिव्ह असेल, I have written here dot, if not. Not is always attached, joined to auxiliary to make negative. म्हणजे if चा clause जेव्हा नेगेटिव्ह असेल तेव्हा त्याच्यामध्ये unless होईल. But sometimes if is only positive sentence, positive condition is there. Even then also we can replace if with unless. But to balance the meaning of the both sentences, we have to make some changes in the remaining part. Let's see with the one example. What happens? So unless is equals to if not. Unless हा शब्द if च्या ठिकाणी वापरता येईल, पण त्या सेंटेन्स मध्ये if आणि not दोन्ही वर्ड्स काढावे लागतील. What happens if the sentence with the if is there but positive, no not is there? Let's see what happens here. So here unless is equal to if not, means if is used for the condition, unless is also used for the condition. At the same time, if we remove if and not, then we can use unless, and unless is used only in place of the if. See, if you are not careful, you will face any danger. जर तुम्ही काळजीपूर्वक वागला नाही तर एखादा धोका तुम्हाला संभवेल किंवा एखाद्या संकटाला सामोरे जाल. जर तुम्ही काळजीपूर्वक वागला नाही तर तुम्हाला एखाद्या संकटाला सामोरे जावं लागेल. यू विल फेस एनी डेंजर. नाउ सी, unless you are, now I am removing both of them. If not is equals to unless. Unless you are careful,
unless you are careful, you will face any danger. Meaning is same. If you are not careful, जर तुम्ही दक्ष राहिला नाही, सावध राहिला नाही, तर एखाद्या संकटाला सामोरं जावं लागेल. अनलेस यू आर केअरफुल, जोपर्यंत तुम्ही सावध असत नाही तोपर्यंत तुम्ही एखाद्या संकटाला सामोरं जाऊ शकता. म्हणजे इथं जर सावध नसाल तर संकटाला सामोरं जावं लागेल. जोपर्यंत सावध असणार नाही तोपर्यंत तुमच्यासमोर संकट असेल किंवा संकटाला सामोरे जा. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला सावध राहणं पाहिजे. अनलेस यू आर केअरफुल. व्हॉट आय रिमूव्ड हिअर? इफ अँड नॉट. इफ यू आर नॉट केअरफुल, अनलेस यू आर केअरफुल, जोपर्यंत तुम्ही सावध असत नाही तोपर्यंत तुमच्यासमोर एखादा धोका येऊ शकतो किंवा धोक्याला सामोरं जावं लागू शकतं. एखाद्या संकटाला सामोरं जावं लागू शकतं. संकटाला सामोरं जा. Now this is equal, means I removed if and not and used. Here in this another sentence, if lockdown gets over, जर लॉकडाऊन संपला, बंदची स्थिती संपली तर काय होऊ शकतं? इफ लॉकडाऊन गेट्स ओव्हर वी शॅल एन्जॉय द स्कूल. म्हणजे लॉकडाऊनची स्थिती संपली, तो उठवला तर आपण शाळेचा आनंद लुटू शकतो. म्हणजे हे झालं तर हे शक्य आहे, पॉसिबल कंडिशन. हाऊ टू रिप्लेस इफ? Unless lockdown gets over. Now see the meaning. In the beginning I have told you unless is the negative one, and we can replace if with the unless in place of the equal. But if construction is not negative, if ची अट आहे ती नकारार्थी नाही आहे. मग ही अट नकारार्थी नसेल आणि याच्या ठिकाणी आपण अनलेस वापरलं तर हा पहिला क्लॉज होणार तो निगेटिव्ह होणार आहे. म्हणजे जर लॉकडाऊन उठवला संपला तर आपण शाळेचा आनंद लुटू शकतो. म्हणजे ही अट होकारार्थी आहे. इफ लॉकडाऊन गेट्स ओव्हर, लॉकडाऊन संपला तर, तो उठवला तर आम्हाला हे करणं शक्य आहे. वेन वी यूज अनलेस निगेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे हे पॉझिटिव्ह असणारी अट जी आहे, होकारार्थी अट आहे, ती नकारार्थी झाली. म्हणजे आपल्याला इथं बॅलन्स काय करावं लागेल? इफ लॉकडाऊन गेट्स ओव्हर, लॉकडाऊन संपला तर, अनलेस लॉकडाऊन गेट्स ओव्हर, जोपर्यंत लॉकडाऊन संपत नाही. आता हे निगेटिव्ह झालं. अनलेस लॉकडाऊन गेट्स ओव्हर, जोपर्यंत लॉकडाऊन संपत नाही तोपर्यंत काय करू शकणार नाही? वी शाल नॉट एन्जॉय द स्कूल. One thing I spoke but I didn't write here. I spoke but I didn't write. See. Now it is balanced. म्हणजे इफच्या सेंटेन्समध्ये अनलेस वापरून इथं निगेशन आलं, ही होकारार्थीची अट नकारार्थी झाली. आणि ह्याचा अर्थ बरोबर करण्यासाठी मला इथं पुढचं राहिलेलं सेंटेन्स सुद्धा इक्वल करावं लागतं. बॅलन्स वी कॅन सी इन मॅथ्स लँग्वेज, यू कॅन से बॅलन्स इक्वेशन. म्हणजे ह्याचा अर्थ पॉझिटिव्ह आहे, ह्याचा अर्थ पॉझिटिव्ह आहे. जर लॉकडाऊन उठला तर आम्ही आनंद लुटू शकेल. जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत आपण आनंद लुटू शकणार नाही. दोन्हीकडेही इक्वल बॅलन्स. इन द सेम सेन्स यू हॅव टू रिप्लेस इफ और इफ नॉट विथ द अनलेस. इफ नॉट असेल तेव्हा फक्त अनलेस यूज करायचं आहे. पुढच्या सेंटेन्समध्ये काही बदल करायचे नाही. फक्त इफची पॉझिटिव्ह अट असेल तेव्हा मात्र पुढचं सेंटेन्स आपल्याला निगेटिव्ह बनवावं लागतं, त्याशिवाय तो बॅलन्स इक्वल होणार नाही. So this is a very simple topic. So condition of the if, 3 conditions, and the if not is replaced with unless, or if is also replaced with unless, but it is balanced. This is unless is equals to if not. One more simple topic is there. Let's enjoy yourself and complete this one. Learn very better and send me the reply. What are the queries with you? Okay.